महोदयांना आपल्या माध्यमाचा पहिला प्रश्न आहे, बऱ्याच संस्थेमध्ये वाद आहे. ते वाद असल्यामुळे बऱ्याच संस्थेमधल्या जागा रिक्त आहे, त्या पोर्टलला भरल्या जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. त्यावर आपण काय मार्गदर्शन करणार आहात, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा, ग्रामीण भागामध्ये ज्या संस्था 20% 40% अनुदान घेतात त्या ठिकाणी एकही लेक्चरर येत नाही, त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात. तिसरा प्रश्न, 10 आपण देता, त्या 10 पैकी 5 लोक ऑलरेडी कुठेतरी जॉईंट असतात, कोणी जिल्हा परिषदला असतं, कोणी प्रायव्हेट ठिकाणी असतं, आणि त्यातले काही 2 विभागाच्या बाहेरचे असतात. म्हणजे संस्थेला फक्त 2च लोक येतात आणि ते बी कॅपेबल काही नसतात. त्याच्यामुळे माझी विनंती, हे आपण पोर्टल बंद केलं पाहिजे. नेहमीप्रमाणेची जी पूर्वीची पद्धत होती ती दिली तर नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांचं कल्याण होईल आणि व्यवस्थित चालेल, असं आपल्याला विनंती करायची. तिसरा प्रश्न असा आहे, तिसरा प्रश्न असा आहे, 10 पैकी 5 लोक जे येतात ते ऑलरेडी जॉईंट आहे. म्हणजे कोणी जिल्हा परिषदला जॉईंट आहे, कोणी प्रायव्हेट ठिकाणी जॉईंट आहे, कोणी सिंधुदुर्गला जॉईंट आहे. तिसरा प्रश्न विचारला. तिसरा सांग. मान्य सदस्य दराडे साहेबांनी पहिला मुद्दा उपस्थित केला की ज्या संस्थेमध्ये वाद आहे त्याच्याबद्दल काय करणार. तर आम्ही पहिले येवल्याच्या संस्थेचा वाद दूर करू आणि नंतर मग इतर संस्थेतले वाद कसे दूर करता येईल याच्याकरता पुढाकार घेऊ. परंतु दराडे साहेब, आपण जाणता, आपण मागच्या अनेक वर्षापासून संस्था रन करता, संस्थेतले वाद हे त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनरकडे सोडण्यात येतात. त्याच्यामुळे तिथे सहसा शासनाचा हस्तक्षेप नसतो. चॅरिटी कमिशनरकडे आपल्या त्या अडचणी सोडविल्या जातात. दुसरं आपलं म्हणणं आहे की ग्रामीण भागात प्रायोरिटी कमी असते आणि शहरी भागामध्ये कल जास्त असतो. तर याच्यावर देखील काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन, आपण मांडलेली व्यथा एकदम बरोबर आहे की त्या ठिकाणी उमेदवार निवड करताना ग्रामीण भागामध्ये कमी प्रायोरिटी ठेवतो आणि शहरी भागामध्ये, तर याच्यावर काहीतरी एक सॉलिड सोल्युशन काढण्याचा प्रयत्न शासनामार्फत काढण्यात येईल. दुसरा, आपण एक अतिशय सत्यबाब या ठिकाणी मांडली की जे ऑलरेडी जॉईन आहे ते पुन्हा अर्ज करतात सर्व ठिकाणी आणि त्याच्यामुळे खूप की उमेदवार तर एवढे या ठिकाणी पाठवले परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी येत नाही. तर मी आजच विभागाला सूचना दिली आहे की जे ऑलरेडी जॉईंट उमेदवार आहेत त्यांचे नावं त्या पोर्टलमधून कमी करण्याची सूचना विभागाला दिली आहे.